आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भात। निसर्गानं पुन्हा एकदा आपलं रौद्ररूप धारण केलं। गेली 2 दिवस जो पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये तो आता एका महाभयंकर संकटाची नांदी देतोय। जर तुम्ही विचार करत असाल की हा नेहमीचाच पाऊस आहे तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात। कारण भारतीय हवामान विभागानं आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धोक्याचा इशारा दिलाय। संपूर्ण महाराष्ट्र सध्या जलमय झालेला असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। रात्रीपासून सुरू असलेल्या या काळोख्या पावसानं राज्याला अक्षरशः झोडपून काढलंय। पुढचे काही दिवस हे महाराष्ट्रासाठी अत्यंत कसोटीचे आणि धोक्याचे असणार आहेत। शाळांना सुट्ट्या जाहीर झालेल्या आहेत, नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि समुद्रानं आपला भयानक चेहरा दाखवायला सुरुवात केली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमच्या जिल्ह्यासाठी हवामान विभागानं काय भयानक इशारा दिलाय आणि का पुढचे 72 तास बाहेर पडणं तुमच्या जीवावर बेतू शकतं। बातमीला सुरुवात करूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। सुरुवात करूया सर्वात मोठ्या धोक्याच्या बातमीपासून। मुंबई, ठाणे आणि पालघर या तीनही जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय। म्हणजेच इथल्या नागरिकांना कोणत्याही क्षणी सुरक्षित स्थळी जाण्यासाठी तयार राहावं लागणार आहे। सलग 4 दिवस या भागात पावसाचा हाहाकार पाहायला मिळणार आहे। पण खरा धोका लपलाय तो पुणे आणि रायगडमध्ये। आज या दोन्ही जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं रेड अलर्ट दिलाय। रेड अलर्टचा अर्थ काय असतो हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही। पुणे हवामान विभागाचे प्रमुख श्री SD सानप यांनी एक अतिशय धक्कादायक आणि विचार करायला लावणारी माहिती दिली आहे। त्यांच्या माहितीनुसार राज्याच्या घाटमाथ्यावर पुढचे 4 दिवस रेड अलर्ट असणार आहे। पण सर्वात मोठी धोक्याची घंटा म्हणजे सानप यांचं ते विधान, ज्यात त्यांनी म्हटलंय की जून महिन्यात जो पाऊस पडला नाही त्या पावसाची संपूर्ण पोकळी येत्या केवळ 4 दिवसात भरून निघणार आहे। विचार करा, एका संपूर्ण महिन्याचा पाऊस जर फक्त 4 दिवसात कोसळला तर काय अवस्था होईल। डोंगरावरून पाण्याचे लोंढे खाली येतील, रस्ते नद्यांसारखे दिसतील आणि सखल भागात पाणी भरल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होईल। पावसाचा हा वेग येत्या काही तासात आणखी भयंकर रूप धारण करणार आहे। आता वळूयात कोकणाकडे। रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची अक्षरशः संततधार नाही तर कोसळधारा सुरू आहे। इथल्या नद्या दुथडी भरून किनाऱ्यांवरची गावं गिळकृत करण्यासाठी जणू पुढे सरसावत आहे। पण खरी दहशत जी आहे ती अरबी समुद्रात आहे। समुद्रात ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे घुमत आहेत। मत्स्य विभागानं किनारपट्टी भागात 3 नंबरचा बावटा सिग्नल नंबर 3 लावलाय। याचा अर्थ समुद्रात जाणं म्हणजे साक्षात मृत्यूच्या दाढेत जाण्यासारखं आहे। सर्व मच्छीमारांना खाडी किंवा समुद्रात जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे। 5 जुलैपर्यंत ही कोसळधारा अशीच सुरू राहणार आहे। पण सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे दुपारनंतर समुद्राला येणार आहे उधाण। अरबी समुद्रात तब्बल 4.5 मीटर उंच लाटा उसळत आहेत। 4.5 मीटर म्हणजेच जवळपास एका मजली इमारती एवढ्या उंच लाटा। आज देखील समुद्र प्रचंड खवळलेला आहे। प्रशासनानं किनारपट्टीवरील गावांना आणि लोकांना हाय अलर्टवर राहण्याच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत। एका चुकीच्या पावलामुळे होत्याचं नव्हतं होऊ शकतं। इकडे विदर्भात सुद्धा पावसानं आपली हजेरी लावलेली आहे। आज हवामान विभागाकडून नागपूरसह विदर्भाच्या काही भागांमध्ये अतिवृष्टीचा येलो अलर्ट देण्यात आलाय। सध्या नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण आहे। या सगळ्या संकटात फक्त एकच आशेचा किरण आहे, तो म्हणजे बळीराजासाठी। या पावसामुळे खरीप पेरणीला मोठी गती मिळणार आहे। गेल्या 2 दिवसातील पावसामुळे तापमानात मोठी घट झालेली असून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। विदर्भातील धरणांमध्ये पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे। ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच पेरण्या केलेल्या आहेत त्यांच्या पिकांसाठी हा पाऊस अमृत समान ठरणार आहे। अति तिथे माती या युक्तीनुसार जर हा पाऊस असाच धोधो कोसळत राहिला तर या पिकांचंही नुकसान व्हायला वेळ लागणार नाही आणि धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढल्यास पूर स्थिती निर्माण होऊ शकते। निसर्ग जेव्हा आपला समतोल गमावतो तेव्हा मानवाकडे बघण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही। पुढचे 4 दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत क्रिटिकल आहेत। जर तुमचं काही अत्यंत महत्त्वाचं काम असेल तर कृपया घराबाहेर पडणं टाळा। गरज असेल तरच पडा। घाटमाथ्यावरून प्रवास करण्याचं नियोजन असेल तर ते तात्काळ रद्द करा, कारण दरडी कोसळण्याचा आणि रस्ते खचण्याचा सर्वात मोठा धोका तिथंच आहे।
नद्या, नाले आणि समुद्र किनारी जाण्याचं धाडस अजिबात करू नका. आपला जीव सर्वात अनमोल आहे. प्रशासनाच्या आणि हवामान विभागाच्या प्रत्येक सूचनेचं काटेकोरपणे पालन करा. ही माहिती तुमच्या प्रत्येक मित्र आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तेही सतर्क राहतील. व्हिडिओला आत्ताच जास्तीत जास्त शेअर करा आणि महाराष्ट्राच्या हवामानाच्या प्रत्येक अचूक आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. पाहत रहा HPN मराठी न्यूज.